नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर मी आज व्लॉग बनवत आहे. आता कमीत कमी 10 ते 15 दिवस झाले. थोडं मी माझ्या ऑफिसच्याच कामामध्ये होतो. तर आज आम्ही निघालो आहे कोराडीला, जिथं महालक्ष्मीचं जागृत देवस्थान आहे आणि खूप मोठं मंदिर आहे तिथे. तर कोराडी म्हणजे नागपूरच्या जवळच आहे, नागपूरच्या थोडं समोर. माझ्यासोबत आहे शुभम, त्यानंतर देवश्री, त्यानंतर नितीनची पत्नी. आता सापडला आम्हाला एक वावर. मस्त वावरात आलो, मस्त आंब्याखाली बसून आहे आम्ही. मस्त आता खाली काहीतरी चादर वगैरे आथरतो, त्याच्यावर जेवण करतो. आम्ही आणला डबे, कारण की दोन्ही टाईम जर आपण बाहेरचं जेवलं तर ॲसिडिटी वाढते. तर सकाळी मस्त डबा खायचा घरून आणलेला, आणि रात्री घरी जाताना मग हॉटेलमध्ये जेवण करता येते. मस्त आता आंब्याखाली बसलो आम्ही. आता हे वावर कोणाचा आहे काय माहीत, आपल्याला तर काही माहीत नाही. डायरेक्ट आम्ही वावरात आलो. वावरात कोणीच नाही, फक्त गाई बैल आहे बस. पण वावर लय बडी आहे. झालं आता आमचं जेवण. चला मग आता चाललो आम्ही वावराच्या बाहेर. हे आम्ही आणलं आता सोबत. हे आमच्या आता डिकीतनी टाकतो आणि डिक्की लॉक करतो. कचरा पण याच्यामध्येच ठेवला आहे, सगळं सोबत घेऊन जाणार आणि नागपूरमध्ये जिथे डस्टबिन भेटेल तिथे टाकून देतो. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, मी आलो सध्या कोराडीमधील महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये. इतकं सुसज्ज मंदिर आहे, त्यानंतर एवढं भव्य दिव्य मंदिर आहे. शेगावनंतर मी दुसरं हे मंदिर पाहिलं आपल्या विदर्भामधलं, की एवढं मोठं मंदिर आहे, एवढं सुसज्ज आणि त्यानंतर स्वच्छ आहे. क्लीननेसचा म्हणजे विषयच नाही, एवढं क्लीन आहे इथे. तर चला मग आता जाऊ आपण आतमध्ये मंदिरामध्ये. मला मंदिर एवढं आवडलं आहे, म्हणजे मी तर माझ्या आयुष्यात दुसरं मंदिर पाहिलं इतकं स्वच्छ आणि एवढं जबरदस्त सुसज्ज. म्हणजे याची डिझायनिंग, त्यानंतर याचे पिलर जे आहे त्याचं बारकाईनं जे नक्षीकाम असते ते खूपच बढिया आहे. A1 ग्रेडचं आहे सर्व. तुम्हाला इथल्या कुंड्या दाखवतो मी. काय जबरदस्त कुंड्या आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या कुंड्या. अशा कुंड्या घरी पाहिजे आपल्या. पहा दाखवतो, जबरदस्त. म्हणजे मी तर म्हणतो 3-3, 4-4 फुटाच्या हाईट अशा कुंड्याच आहे इथं. पहा, आता लागू आपण रांगेमध्ये. झालं आता माझं दर्शन. आता जाऊ आतमध्ये थोडं फिरायसाठी. इथे म्हणजे फिरण्यासारखं भरपूर आहे, कारण की मंदिरच तेवढं भव्य दिव्य आहे.
आणि या मंदिराला लागूनच शिवमंदिर आहे एक, तिथे आपण दर्शन घेऊ. चला. आणि आता आपण जाऊ महाप्रसादासाठी. इथे जसं शेगावला महाप्रसाद असतो ना, तसाच महाप्रसाद इथेही राहतो. यानंतर तुमचं कधी पण जर समजा नागपूरला येणं झालं तर कोराडीच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये नक्की भेट द्या आणि नक्की इथला आशीर्वाद घ्या. प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर आणि बढिया वाटते, कारण की असे मंदिरं आपल्या विदर्भामध्ये भरपूर कमी आहेत. तर हे शेगावनंतर मी पहिलं मंदिर पाहिलं की इतकं छान. तर मंडळी, आता झालं आपलं दर्शन, तसा अंधारही झाला. आता निघूया आपण घरी. खूप मस्त वाटलं इथे. तर चला मग आता निघू आपण यवतमाळसाठी. आता कोराडीहून जाणे नागपूर आणि नागपूरहून मग यवतमाळ. तर चला आता निघू घरच्या वाटेला.